सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार असं रोहित पवार यांनी ट्विट केलं। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचं रोहित पवार यांनी आता म्हटलेलं आहे। भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाही तर ठरवून आणलं गेलं असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार अशा बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या मित्रांची शिकार केली जाणार अशी पक्की माहिती आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारं भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं। आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ए दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असलं तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत जा बेवफा जा हमें याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे। त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील। एक लक्षात बघा, खरातचे खांदे म्हणजे काय असे मान खांदे नाहीये, एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत। पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच। असं है की रोहित पवारांच्या पक्षाला अजित पवारांच्या पक्षाची शिकार करता आली नाही देवेंद्र फडणवीसांमुळे। त्याच्यामुळे त्यांना शिकारीची चिंता पडलेली आहे आणि त्यामुळे तुमची शिकार फसली आहे हे आधी जनतेसमोर मान्य करा आणि मगच आमच्या महायुतीविषयी बोला। महायुती सक्षम आहे, खंबीर आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करतो।